नागपूरमधील शासकीय कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन मागे घेतलं गेलंय। सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। थकीत देयकांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामावर बहिष्कार टाकला होता। सरकारनं थकीत बिलांसंदर्भात दिलेलं आश्वासन पाळावं, नाहीतर पुन्हा कामबंद आंदोलन करू असा इशारा कंत्राटदारांनी दिलाय। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन काही आठवड्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून थकीत असलेले देयके न मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं होतं। आपल्यासोबत आहेत नागपूर कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सुबोध सरोदे आणि इतरही कंत्राटदार आहेत। काय सांगाल, शासनाशी काही बोलणं झालंय का? कारण तुम्ही कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे, थकीत देयकाबद्दल शासनाकडून काही आश्वासन मिळाले? थकीत देयके जी देण्याची आपली जी मागणी होती शासनाकडे, त्या मागणीवर शासनाने विचार केलेला आहे आणि आम्हाला मुख्य अभियंता साहेब असेल किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही आम्हाला फोन आलेला आहे वारंवार की तुमची जी काही मागणी आहे ती शासनाने मंजूर केलेली आहे आणि येत्या आठवड्यात म्हणजे सोमवार, मंगळवार किंवा बुधवारी ते पैसे आपल्याला मिळणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सध्या काम बंद आंदोलन तुमचं स्थगिती करून सर्व कंत्राटदारांना विनंती करा की ज्यांना ज्यांना कामं मिळाले आहेत ते कामं पूर्ववत चालू करा, जेणेकरून कामं वेळेवर पूर्ण होतील। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, त्याच्यामुळे सर्व कंत्राटदारांनी संगनमताने ठरवलेलं आहे की ठीक आहे बा, आता ही शेवटची वेळ आहे। त्यांनी म्हटलं आहे पैसे येत आहे म्हणून आपण कामं सुरू करू, परंतु पुन्हा जर काय आपल्याला मिळालंच नाही, पुन्हा तर ते आश्वासन पोल ठरलं तर आम्हाला पुन्हा एक नवीन भूमिका घ्यावी लागेल। आता काय तुमचं म्हणणं आहे? हो, नाही, मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून आम्ही सतत हे करत आहे। रोडवर काही पैसे आले, पण हे जे 2 विशेष जे हेड आहे याच्यावर अजूनपर्यंत पैसे आले नाहीत। त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, मुख्यमंत्री साहेबांनी, की मागच्या 15 दिवसात आम्ही ताबडतोब तुमचे पैसे रिलीज करतो, पण अजून काही त्याला यश आलं नाही। म्हणून आम्हाला मजबुरीने कामं बंद करावे लागले। पण आता त्यांच्याकडूनच म्हणजे अधिकाऱ्यांकडून आम्हाला निरोप आला आहे की बस या येत्या 2 ते 3 दिवसात तुमचे पैसे रिलीज होतील। त्याच्यामुळं आणि आम्हाला शासनाची कुठलीही अडवणूक करायची नाही, त्याच्यामुळे आम्ही आता थोडा म्हणजे 2-3 दिवसासाठी तरी आम्ही काम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे। पण या आठवड्यात समजा पॉझिटिव्ह निर्णय आला नाही तर आम्ही पुन्हा आमची ठोस भूमिका मांडू। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।